आम्ही गीतेला महाभारतापासून वेगळं काढतो आणि फक्त गीता म्हणून वाचतो. ज्ञानेश्वरीमध्ये गीतेपेक्षा वेगळं काय? ज्ञानाचा अधिकार फक्त ब्राह्मणांना आहे किंवा उच्चवर्णीयांना आहे. मग त्या ज्ञानापासून ज्यांना दूर ठेवलंय त्यांचं सक्षमीकरण करण्यासाठी ज्ञानेश्वरी आहे. प्रपंच आणि अध्यात्म याचा बॅलन्स. पण मनाने केलेली सोयीस्कर विभागणी, भक्ती तो कठीण शुळावरील पोली, ज्या आम्ही फळाची अपेक्षा सोडून द्यावी. स्तुती, लज्जा, मान, अपमान, परद्रव्य, परान्न, परनारी, एवढे फिल्टर्स लावणं आपल्याला शक्य आहे का? आम्ही पियर प्रेशर किती घ्यायचं? लोक तुकड्या तुकड्यांमध्ये जगतात की मानसिक दृष्ट्या आपण आजारी आहोत हेच माणसाच्या लक्षात येत. एकाकीपणा, अँझायटी, डिप्रेशन. तुका म्हणे होय मनाशी संवाद. संत ज्ञानेश्वर महाराजांचा 750वा हा जन्म सोहळा आहे. या निमित्ताने संत ज्ञानेश्वर महाराज त्यांनी सांगितलेलं तत्वज्ञान, ज्ञानेश्वरी आपल्या आयुष्याशी कसं रिलेव्हंट आहे हे अगदी सोप्या पद्धतीने आपल्याला सांगण्यासाठी आलेले आहेत. संत साहित्याचे अभ्यासक गेल्या 40 वर्षांपासून ते कीर्तन प्रवचन करतायत आणि अर्थविश्लेषक सुद्धा आहेत. अभय टिळक सर तुमचं आमच्या लगावती यूट्यूब चॅनलमध्ये खूप स्वागत आहे. काय सांगाल तुम्ही आम्हाला की सध्याचा योग जो जुळून आलाय, एक टायमिंग हे बेस्ट आहे ही चर्चा करण्याचं? आणि मी खरं अतिशय मनापासून त्यामुळे पहिल्यांदा तुम्हाला आपल्याला धन्यवाद देतो की एकतर ह्या पद्धतीने आपण चर्चा करावी किंवा समजून घ्यावं ही आधी मनामध्ये प्रेरणा निर्माण होणं हे का महत्त्वाचं आहे. कारण हे जे 2024-2025 हे जे वर्ष आहे ना, हे तसं खरं अलौकिक आहे. अशा अर्थाने की 1275 इसवी सन ते 1296 असं ज्ञानदेवांचं 21 वर्षाचं आयुष्य आहे. त्यामुळे 1275 ते 2025 म्हणजे हे आपण म्हटल्याप्रमाणे 750वं ज्ञानदेवांचं जन्मोत्सवाचं वर्ष आहे. ती तुकोबा वैकुंठाला गेले म्हणजे 1608 ते 1650 इसवी सन असा तुकोबांचा काळ आहे. त्यामुळे तुकोबांच्या वैकुंठ गमनाला 375 वर्ष आत्ता पूर्ण झाली. आणि ज्यांना आम्ही परंपरेमध्ये तुकोबारायांचा पूर्वावतार मानतो म्हणजे नामदेवराय, त्या नामदेवराय सुद्धा विठ्ठलाशी एकरूप झाल्याला यंदा 675 वर्ष पूर्ण होतात. म्हणजे आम्ही ज्याला आमचं मराठीपण म्हणतो, आमची मराठी संस्कृती, मराठी भाषा, आमचं मराठी श्रद्धाविश्व हे ज्यांनी घडवलं आहे त्या 3 संत महान एकाच परंपरेमधले म्हणजे ज्ञानदेव, नामदेव आणि तुकोबा या तिघांच्या विचारांचं स्मरण करण्याचा हे अतिशय अलौकिक त्यामुळे वर्ष आहे. त्यामुळे ह्या काळात आपण ही चर्चा जी करतोय ही मला असं वाटतं अत्यंत त्यामुळे संयुक्तिक आहे. आणि कुठेतरी असं आपण मला असं वाटतं की खूप प्रत्येकाने आपण हा जरा विचार आणखी कसोशीने करावा की परंपरा सांगणं फार सोपं आहे आणि ते गौरवास्पद पण असतं की आमच्या महाराष्ट्राला एवढी मोठी परंपरा आहे, ज्ञानेश्वरी आमच्याकडे झाली, संतांची भूमी आहे. पण प्रश्न असा आहे की संतांनी जे सांगितलं ते आपण आज खरोखर त्याप्रमाणे जगण्याचा प्रयत्न करतोय का? संतांनी जे सांगितलं आहे, एक आपण पहिल्यांदा हा अगदी मनातनं गैरसमज काढून टाकूया की संतांनी सगळ्याच आणि विशेषतः आमचा जो भागवत धर्म आहे, वारकरी संप्रदाय आहे, यांनी ह्या संतांनी जे शिकवलं आहे ना ते आमचं इथलं आयुष्य सुखी व्हावं म्हणून सांगितलं आहे. मला मेल्यानंतर मुक्ती मिळेल का नाही. मी तुम्हाला उदाहरण देतो. ज्ञानदेवांचा एक अभंग असा आहे, ज्ञानदेव असं म्हणतात, मोक्ष मेल्या पाठी होईल आम्हासी म्हणती ते एक अतिमूर्ख. म्हणजे मला मेल्यानंतर मुक्ती मिळावी म्हणून मी आता जपजाप करीन हे ज्ञानदेव म्हणतात. हे काही करण्याची गरज नाही. माझं इथलं आयुष्य ज्या जगात मी जगतोय, माझा समाजाशी संबंध कसा आहे, माझ्या स्वतःशी संवाद चालू आहे का, माझं कुटुंबातलं नातं कसं आहे, म्हणजे पर्यायाने मी जग, निसर्ग आणि सगळं पर्यावरण यांच्याशी माझं नातं कसं आहे आणि ते नातं अधिकाधिक चांगलं व्हावं, अधिकाधिक समाधानाचं व्हावं, याच्यासाठी मी जीवन कसं जगावं हे संत सांगतात. त्यामुळे आपण पहिली गोष्ट मनात ठेवूया की मला जर मी आत्ता ज्या वातावरणात जगतोय हे वातावरण आनंदी असावं, सुखी असावं, समाधानी असावं असं जर वाटत असेल तर मी ह्या सगळ्या परंपरेशी कसं जोडून घ्यायचं. म्हणजे आम्हाला ते जिकरीचं वाटतं की आता संत समजून घ्यायला संत वाचले पाहिजे, अभंग वाचले पाहिजे, कंपल्शन नाही आहे. आपण जगतोय कसं, त्यांनी सांगितल्याप्रमाणे जगतोय का, त्या विचारांचा आपल्याला फायदा होतोय का आपल्या आयुष्यात, हेच म्हणजे जगणं आहे. आणि तो म्हणजे मी फक्त एवढंच आपल्याला म्हणून मॅडम की आम्ही मग जर आम्हाला अभंग वाचायचे असतील किंवा समजा ज्ञानेश्वरी वाचायची असं आपण ठरवूया
मी तुम्हाला सांगू का, आता हे 750 वर्ष असल्यामुळे सगळीकडे पारायणं भरपूर झाली, चालू आहेत. तुकोबांच्या गाथेची पण पारायणं झाली. हे बघा, ही अतिशय स्तुत्य बाब आहे. म्हणजे मी असं अजिबात म्हणणार नाही याचा उपयोग नाही. पारायणामुळे किंवा वाचनामुळे आम्हाला ते संत काय म्हणतायत याचा परिचय होतो. पण त्याच्याप्रमाणे मी वागायचं आहे हे मला ठरवायला लागतं. म्हणजे मला शेवटी मी हे मी का मला तुकाराम समजून घ्यायचे, का मला ज्ञानदेव समजून घ्यायचे, मला कुठेतरी मला माझं आयुष्य त्यांच्याशी जोडता यायला पाहिजे ना. बरोबर. आणि ते जोडण्याच्या दृष्टीने जर मी वाचलं तर फायदा आहे. ह्या परंपरेशी कसं जोडून घ्यायचं आहे आणि जोडून घ्यायची आवश्यकता वाटते का, हे बघा. आवश्यकता वाटली पाहिजे असंही मी म्हणत नाही, मी फक्त एक म्हणतो. मग आपण पुढे बोलूया. हे बघा, मला ही सगळी जी आमची परंपरा आहे ना संतांची, आणि गीता असेल, भागवत असेल, अगदी आपण म्हणजे इथे धर्माचाही अगदी बायबल, कुराण, सगळे ज्याला आम्ही धर्मग्रंथ म्हणतो, आणि सगळी संत परंपरा यांचं एक अतिशय महत्त्वाचं सांगणं असं आहे की माणसाने त्याच्या जीवनामध्ये नीतिमत्तेने जगावं. खूप सोपं आहे आणि म्हणून अवघड आहे. हे सोपं पण आहे आणि अवघड पण आहे. कारण नीतिमत्तेने मला जर जगायचं असेल तर मग मला माझं जीवन जगण्याची पद्धत बदलायला लागेल. म्हणजे अगदी साधं मी उदाहरण देतो. काय पद्धत असावी? एक आपण हे म्हणणार नाही एक आदर्श एक पद्धत, जीवन पद्धत, पण एक बेसिक कन्सेप्ट काय आहे की ज्ञानेश्वरी काय सांगतं की आपलं आचरण हे सगळ्या गोष्टी बाजूला राहिल्या, पण एक जीवनक्रम, एक पद्धत जगण्याची कशी असावी. मी हा जो नीतिमत्ते शब्द वापरला ना, हा शब्द ज्ञानदेवांनी वापरलेला आहे. ज्ञानदेवांची ओवी आहे. ओवी अशी आहे, जया भक्तीची येतुली प्रीती, ते कैवल्याते परवते सरमणती, जयांचे लीला माझी नीती जियाली दिसे. हे बघा, आम्ही भक्ती म्हटलं ना की आमच्या मनामध्ये एकदम अशा वेगवेगळ्या कल्पना प्रत्येकाच्या येतात. भक्तीतला एक भाग हा कर्मकांडाचा आहे. पूजा करणं, व्रत करणं, सोवळं नेसणं, हा म्हणजे आचाराचा भाग आहे, कर्मकांड आहे. भक्तीचा गाभा काय आहे? ज्ञानदेव असं म्हणतात, जयांचे लीला माझी नीती जियाली दिसे. जो माणूस स्वतःला भक्तिवान म्हणतो, जो माणूस स्वतःला पारमार्थिक बनवतो, जो माणूस स्वतःला आध्यात्मिक बनवतो, त्याच्या लहान सहान गोष्टीला सुद्धा नीतीचा अस्तर पाहिजे. म्हणजे मी जर म्हणत असेल की हो मी वारकरी आहे, मी सांप्रदायिक आहे, मी भक्त आहे, तर मी घरातनं बाहेर पडल्यानंतर, आता मॅडम हे कदाचित लोकांना आवडणार नाही, पण मी रस्त्यावर थुंकतो का, मी वाहतुकीचे नियम पाळतो का, मी शेजारच्या माणसाशी कसा वागतो, इथपासून त्या नीतिमत्तेचा आपल्यावर अंकुश आहे. हे बघा, हे बोलणं फार सोपं आहे. गिल्ट तेव्हाच येतं ना मग जेव्हा आपल्याला माहिती आहे आपण सिग्नल तोडलाय आणि आपल्या मनात ते गिल्ट आहे घरी जाईपर्यंत, मी तोडलाय. हो, पण तरी आम्ही मोडतोय. पुन्हा दुसऱ्या दिवशी आपण मोडतोय. म्हणजे आता हेच म्हणजे मोरल आणि इथिक्स बद्दल महाराज काय सांगतायत की तुम्हाला एक अस्तर पाहिजे आणि तरच तुम्हाला भक्तिवान म्हणता येईल. हे लक्षात घ्या मॅडम. ही जी व्याख्या आहे ना, ही म्हणून अवघड आहे जगायला. आम्हाला काय वाटतं, आम्ही उपास करतोय, व्रत करतोय, तपाचरण करतोय, जपजाप्य करतोय म्हणजे आम्ही भक्तिवान आहोत. ज्ञानदेव तिथे रोख आहे, जयांचे लीला माझी नीती जियाली दिसे, की तो नीतिवान आहे का, मग त्याला भक्तिवान म्हणता येईल. आणि हेच तुकोबा म्हणतात. तुकोबांचा जो प्रख्यात अभंग आहे, तुका म्हणे मना पाहिजे अंकुश, नित्य नवा दिस जागृतीचा, की माझ्या प्रत्येक क्षणी मी जे बोलतोय, मी जे करतोय त्याच्यावर विचाराचा, विवेकाचा अंकुश पाहिजे. जसा हत्ती माजल्यानंतर त्याला अंकुश लावला की तो तळ्यावरती येतो, तसं मी प्रत्येक क्षणी मी आज काय बोलतोय, मी कोणाचा अपमान करतोय का, मी माझ्या तोंडातनं उपमर्दकारक शब्द बाहेर पडतात का, मी अनुचित बोलतोय का, मी अनुचित वागतोय का, प्रत्येक क्षणी सावधपणे जगणं म्हणजे भक्ती करणं आहे. एवढे फिल्टर्स लावणं आपल्याला शक्य आहे का? हा आपल्यावरती अवलंबून आहे. आपल्याला ते पटलंय का? पटलंय. मग आपण करायला आणि तितकं फॉलो करणं सर किती जिकरीचं आहे. म्हणून तुकोबा जे म्हणतात ना, हे बघा मॅडम, मी आता तुम्हाला खरं सांगतो. तुकोबांचा अभंग आहे, भक्ती तो कठीण शुळावरील पोली, निवडे तो बळी विरळा शूर. भक्ती करणं हे सुळावरती बसून पोळी खाण्या इतका अवघड आहे का? आता तुम्हीच त्याचं उत्तर दिलं. सोपं नाही आहे. कारण मला इतके जर मी चेक पॉईंट्स लावले, इतके जर मी फिल्टर्स लावले, तर मग मी जगायचं कसं? बरोबर. तिथे उत्तर त्याचं आहे. संत त्याच्यासाठी आहे. आम्ही कसं जगायचं आहे. इथे काय होतं आहे, एक आपण अतिशय हा सगळ्या आमच्या संत विचाराचा गाभा आहे मॅडम.
तो गाभा असा आहे की मी व्यक्ती म्हणून जेव्हा जगतो ना, तेव्हा मला एक व्यक्तिगत माझ्या जगण्याचं डायमेन्शन आहे, पण त्याचवेळी मी समाजाचा घटक आहे, मी निसर्गाचा घटक आहे. म्हणजे मला जबाबदारपणे का जगलं पाहिजे, कारण मी जे वागतोय त्याचा समाजावरती परिणाम होतोय आणि निसर्गावरती पण परिणाम होतोय. म्हणून मला अशी जीवन पद्धती आहे की जी संवादी आहे, की मी समाजाशी पण माझा संवाद चालू आहे आणि माझा निसर्गाशी पण संवाद चालू आहे. हे बघा, तुकोबा जे म्हणतात ना, वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे, शेवटचं चरण काय, तुका म्हणे होय मनाशी संवाद, आपुलाची वाद आपणासे. हा संवाद टिकवून धरणं आणि तो संवाद टिकवून धरण्यासाठी स्वतःमध्ये तसा बदल घडवणं, ती मूल्य आपण जगणं ह्याच्यासाठी संत साहित्य आहे. ज्ञानेश्वरीचा किंवा तुकोबांच्या सांगण्याचा गाभा हा आहे. त्यामुळे ते हे केवळ कर्मकांड नाही आहे, इथे स्वतःला बदलणं, आणि ते अवघड आहे. आणि ते अवघड काय आहे, कारण आपण बदलायची आवश्यकता हे जरी आपल्याला पटायला लागतं, ते नाही पटत तर काहीच प्रश्न नाही. म्हणजे मग आपण जगतोच आहोत ना तसे, वाटेल तसे. संप्रदायामध्ये सप्ताहाच्या शेवटच्या दिवशी सगळ्यांना नारळ भेटवतात, म्हणजे श्रीफळ, कारण त्यांनी आपली सेवा केलेली असते. मी इतक्या ठिकाणी हे दृश्य बघितलं आहे की मोठा मांडव घातलेला असतो, छान सगळ्यांचं, मग सगळ्यांचे ज्यांनी सहकार्य केलं सप्त्याला त्यांना श्रीफळ भेटवलं जातं. निम्मे लोक बसल्या बसल्या तिथेच नारळाच्या शेंड्या काढतात तर तिथेच टाकून जातं. हे नाही संतांना मान्य. आम्ही प्रसाद दिल्यानंतर समजा केळं असेल, मग सप्ताह केला आहे की 7 दिवस सगळं ऐकलं आणि तिथं सोडून दिलं. म्हणून ऐकावं कसं. मॅडम, ज्ञानेश्वरी हा जो ग्रंथ आहे ना, हा केवळ भगवद्गीतेवरचं भाष्य नाही आहे. ते भगवद्गीतेवरचं भाष्य आहे, पण त्याचा हेतू काय आहे, त्याचा हेतू आम्हाला कसं जगायचं आहे हे सांगणं, हा त्याचा हेतू आहे. पुन्हा लक्षात घ्या मॅडम, गीता ही काय आहे हो मॅडम, गीता हे माणसाला कार्यप्रवृत्त करणारं शास्त्र आहे. आम्ही काय करतो माहिती आहे का, आम्ही गीतेला महाभारतापासून वेगळं काढतो आणि फक्त गीता म्हणून वाचतो. गीतेची सुरुवात कुठे आहे, गीतेची सुरुवात युद्धामध्ये आहे, की 2 सैन्याच्या मध्ये तो अर्जुन गोंधळला आहे. आजच्या भाषेमध्ये मी हे काम करू का नको हे त्याला कळत नाही आहे. त्याच्या मनावर अवस्था आहे, हां, त्याच्या मनावर काहीतरी दडपण आहे. तो म्हणतो नको नको, मला हे काम नकोच आहे. म्हणजे तो कुठेतरी त्याच्या कामापासून पळतोय. त्याला पुन्हा कामाला लावणं हा गीतेचा उद्देश आहे. म्हणजे आम्हाला आमच्या जगण्याचं प्रयोजन करणं आणि मला जे काम करणं भाग आहे ते मी उत्तम पद्धतीने करण्यासाठी स्वतःला तयार करणं, हा गीतेचा गाभा आहे. हे ज्ञानदेव सांगतात ज्ञानेश्वरीमधून. म्हणजे ज्ञानेश्वरीचा जो हेतू आहे ना, तो हेतू हा माझं इथलं जगणं अतिशय चांगलं बनावं, संतुलित बनावं, हा त्याचा हेतू आहे. त्यामुळे आपला जो जिथून म्हणजे गीतेवरचं भाष्य इतकंच मर्यादित नाहीये ज्ञानेश्वरीमध्ये. मग ज्ञानेश्वरीमध्ये गीतेपेक्षा वेगळं काय, गीतेपेक्षा वेगळं काय आहे, 1-2 गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. पहिली गोष्ट आपण सांगूया मॅडम, कुणा करता ज्ञानेश्वरी आहे हो. ज्ञानदेवांनी एक ओवी फार सुंदर दिलेली आहे आणि त्या ओवीला त्या काळचा संदर्भ आहे, पण त्याच्या मागची जी भावना आहे ती आजही लागू आहे. मी दोन्ही फक्त सांगतो. ओवी ज्ञानदेवांची अशी आहे, एरवी शब्दे जे न घडे ते घडोनिया अनुष्टुभे स्त्री शूद्रादी प्रतिभे सामावते. ही ज्ञानदेवांची ओवी आहे. म्हणजे ज्ञानदेव असं म्हणतात की गीता मुळात, आणि आता मी जे सांगतोय मराठीमध्ये किंवा प्राकृतामध्ये, हे कुणा करताय, तर हे तत्कालीन, आता आपण 13व्या शतकातला अनुभव का सध्या, की त्यावेळची सगळी समाजव्यवस्था जी आहे की ती उत्रंड प्रधान आहे, जात वर्ण करकचून बांधलेला समाज आहे आणि ज्ञानाचा अधिकार फक्त ब्राह्मणांना आहे किंवा उच्चवर्णीयांना आहे. मग त्या ज्ञानापासून ज्यांना दूर ठेवलं आहे त्यांचं सक्षमीकरण करण्यासाठी ज्ञानेश्वरी आहे. शब्द काय आहे, स्त्री शूद्रादी प्रतिभे सामावले, की ज्या समाज घटकांना ज्ञानाचा आणि ज्ञानाने स्वतःचं सक्षमीकरण म्हणजे एम्पॉवरमेंट करण्याचा अधिकार ज्या व्यवस्थेने नाकारलेला आहे, त्यांची एम्पॉवरमेंट करण्यासाठी ज्ञानेश्वरी मी आणलेली आहे किंवा गीता मराठीमध्ये आणलेली आहे. झालं. आता हे आपण 13व्या शतक तिथे ठेवूया. आज तुम्ही सांगा मॅडम, आज वेगळ्या पद्धतीने ती वर्ण व्यवस्था आहे ना, म्हणजे अशा अर्थाने आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स, कम्प्युटर्स, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी एनेबल्ड सर्व्हिसेस, बायोटेक्नॉलॉजी, बँकिंग, फायनान्स, हे सगळे जे आमच्या अर्थकारणातले घटक आहेत, इथे ज्यांना नोकऱ्या मिळाल्यात आणि इथे नोकऱ्या मिळण्यासाठी त्यांना जे ज्ञान आवश्यक आहे ते त्याचा फायदा घेऊन पुढे गेलेत.
आणि ज्यांना त्या ज्ञानाचा फायदा नाही आहे किंवा ज्यांना तिथे जाणं शक्य नाही आहे तो समाज सगळा वेगळा आहे. म्हणजे ही दरी 13व्या शतकामध्ये धर्माधारित होती, 21व्या शतकामध्ये ती अर्थकारणावरती अवलंबून आहे. पण मूळ प्रश्न तोच आहे. तिथे ज्ञानेश्वरी येते. ज्ञानदेव असं म्हणतात हा जो मग ही जी एक विषमता आहे, या विषम स्पर्धेमध्ये जे बागे पडलेले लोक आहेत त्यांना सक्षम करण्याची जबाबदारी कोणाची आहे? ती आपली आहे, ती प्रत्येकाची आहे. म्हणून मी तुम्हाला एक ओवी सांगतो, म्हणजे आपला हा ताबडतोब त्याचा संदर्भ कळेल. ज्ञानदेवांची एक ओवी अशी आहे की निम्न भरलिया उणे पाणी ढळोची नेणे तेवी श्रांता तोषवून जाणे सामोरे या. हे प्रत्येक माणसाचं कर्तव्य आहे समाजातल्या. ज्ञानदेव असं म्हणतात, ज्ञानदेवाने दृष्टांत कुठला दिला आहे? शेतीतला दिला आहे. ज्ञानदेव असं म्हणतात पाण्यातनं जे वाफ्यातनं किंवा याच्यात चारीतनं जेव्हा पाणी चालायला लागतं तेव्हा मध्ये समजा असं धरू की एखादा खड्डा आहे, कारण तिथलं ढेकूळ समजा उडला आहे, तर पाणी काय करतं? ते आधी त्या तो खड्डा भरतं आणि मग पुढे जातं. हा साधा आपल्या निरीक्षणाचा काय अनुभवाचा प्रांत आहे. ज्ञानदेव म्हणतात तसं प्रत्येक माणसाचं कर्तव्य आहे की त्याच्या जगण्यामध्ये त्याचा जीवन त्याच्या पद्धतीने त्यांचं आयुष्य जगलंच पाहिजे त्याने. पण ते करत असताना त्याला जर तेवी श्रांता तोषवून जाणे सामोरे या, त्याला जसं दिसलं की समाजामध्ये काही घटक काही परिस्थिती अशी आहे की जिथे खूप हालाकी आहे, वंचितता आहे, अभावग्रस्तता आहे, तर त्याला जमेल तेवढं ते दुःख हलकं करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जसं पाणी आधी तो खड्डा भरतं आणि मग त्याच्या कामाला जातं. ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. हे भान आपल्याला आणून देणं प्रत्येकाचं. आज आपण बघतोय नाही मॅडम, आज आम्ही म्हणजे जेवढी आमची वाहनांची संख्या वाढली आहे तेवढी अपघातांची संख्या वाढली आहे. बरोबर आहे. आम्ही रोज बातम्या वाचतोय ना की अपघात झाला, माणूस तिथे तडफडत होता पण कोणीही बघितलं नाही. आता आम्ही त्याचा फक्त व्हिडिओ करून क्लिप्स टाकतो. इथे ज्ञानदेव आम्हाला आमचं भान आणून देतात की नाही, तिथे केवळ बघणं अपेक्षित नाही आहे. आता कोणी असं म्हणेल की आम्ही त्याला दवाखान्यात नेला की नंतर पोलिसांचं आमच्या लचांड मागे लागतं, हे खरं आहे. पण कर्तव्य काय आहे त्यावेळी? तो जो अडचणीत आहे, तो जो जखमी आहे, त्याला ताबडतोब मदत मिळणं. ही जी जगण्याकडे बघण्याची दृष्टी आहे ना, ही ज्ञानेश्वरी आम्हाला शिकवते. सामाजिक एकोपा वाढवण्यासाठी देखील ज्ञानेश्वरी खूप म्हणजे खूप महत्त्वाची आहे आपल्याला. ते याचसाठी की मुळात आमचा जो वारकरी विचार आहे ना, तोच मुळे आम्हाला समूह भान आणून देतो. म्हणजे तो कोणता अभंग आहे, अतिशय गोड अभंग आहे. गोड अभंग असा आहे, तुका म्हणे ज्यांना सकाळासहित घेऊ अखंडित प्रेमसुख. म्हणजे हे बघा, मी एकट्याने पण जप करू शकतो, मी एकट्याने पण माझ्या देवघरात पूजा करू शकतो. हे कोणाला करता येईल? तो कोण असं म्हणतात, अरे हो हे आहे, पण आपण समाजाचे घटक आहोत. त्यामुळे एकत्र पूजा करणं जितकं महत्त्वाचं आहे तितकं सगळ्यांनी एकत्र येऊन मोठा कार्यक्रम करणं. का? कारण इथे ते समूह भान जे आहे की आपण समूहाचे घटक आहोत. आणि म्हणून आपली प्रगती साधत असताना आपण ज्या समाजाचे घटक आहोत त्याच्याही प्रगतीला हातभार लावणं हे आपलं कर्तव्य आहे. ही जी जाणीव आहे ना, ही त्या सामाजिक एकोपाच्या मुळाशी आहे. मी तुम्हाला एका वेगळ्या संदर्भात ज्ञानदेवांची आणखी एक ओवी सांगतो. ज्ञानदेवांची ओवी अशी आहे, काही एखादेनं वैकुंठा जावे तव तीही वैकुंठची हे केले आघवे माझेनी नामघोष गौरवे धवलले विश्व. 9व्या अध्यायामध्ये ओवी आहे. ज्ञानदेव असं म्हणतात की अरे मी जपतप करून वैकुंठाला जाईन, ह्याच्यात काय मोठं झालं? प्रत्येकजण आपापलं हित बघत असतो ना. त्यामुळे आपला स्वतःचा उद्धार करून घेणं, आपल्या स्वतःची प्रगती साध्य करणं, आपलं स्वतःचं आयुष्य समृद्ध बनवणं, ह्याच्यात काही फार करावं लागत नाही. पण आपल्याबरोबर आपल्या बाजूचे सगळा जो समाज आहे त्याच्याही उन्नतीला हातभार लावणं हे भान. म्हणजे मी एकाकीपणे जगत नाही आहे, मी तुटकपणे जगतो. हे जे खंडित आहे ना की म्हणजे आजकालच्या काळामध्ये लोक तुकड्यांमध्ये जगतात, गटागटांमध्ये जगतायत. आणि ते एक येण्यासाठी असं मला वाटतं कुठला तरी एक बेस असावा. एक आमच्या जनरेशनला असू देत किंवा आजच्या समाजाला असू दे, एक टेकू लागतो की मला कुणीतरी येऊन सांगावं, मला मार्गदर्शन करावं, माझं काउन्सिलिंग करावं, मग मी त्यांचं ऐकते आणि मग माझ्या डोक्यात प्रकाश पडणार. असं नाही, आधी सांगून गेले ना. पण मग त्या दृष्टीने मला वाचायला पाहिजे. हे कसं आहे ना मॅडम, गावाशेजारून नदी वाहते, पण त्यातनं पाणी मी भरायचं का नाही माझ्यावरती अवलंबून आहे ना. तसं आमच्याकडे 700 वर्ष
किंवा अगदी आपण म्हणजे गीतेपासून धरतो 1000 वर्ष, हा आम्ही कसं जीवन जगावं हे सांगणारा विचाराचा प्रवाह वाहतोय. आम्ही तिथे जाणार का आणि त्यातनं ओंजळीमध्ये पाणी घेऊन ते पिणार का, हा प्रश्न शेवटी आपल्यावरती येतो. पण मगाशी तुम्ही आपण जे म्हणलात ना की हे जे तुटकपण जे आलं आहे ना, हे तुटकपण मला, आणि हे मी अतिशय जबाबदारीने म्हणतोय की कुठेतरी हे का आलं आहे, तर मला असं वाटतं की हा जो संपूर्ण एक संत विचाराचा प्रवाह आहे ना, त्याची आम्ही ओळख करून घेत नाही आहोत. हा त्याचा परिणाम आहे. कोण कमी पडतंय? आपण कमी पडतोय. मी पुन्हा हे बघा, मी अजिबात म्हणजे माध्यमांना किंवा बाहेरच्या जगाला दोष देणार नाही, कारण ते त्याच्या गतीने चाललं आहे ना. मला सांगा मॅडम, आम्ही साधं म्हणतो की गरज ही शोधाची जननी आहे. हां, मला समजा आत्ता पिझ्झा खायची भयंकर तल्लफ आली, मी जाईन ना पिझ्झा दुकान शोधत, किंवा मी आता काय म्हणजे मी घरी मागून घेईन. पण म्हणजे मी कुठेतरी प्रवृत्त होतो ना, मला जे पटतंय, जे मला गरज वाटते माझी, ती भागवायला मी हातपाय हलवतो का नाही. तसं आपलं आत्ताचं जे आयुष्य आहे ते निकोप नाही आहे, निरामय नाही आहे. हे मला ज्या क्षणी पटेल ना त्या क्षणी मी शोधायला लागेल. मग कुणी ज्ञानेश्वरी बघतील, कुणी गीता बघेल, कुणी ओशोंकडे जाईल, कुणी कृष्णमूर्तीकडे जाईल. पण ती गरज भासते का मला, किंवा ती जाणीव होत नसेल. गरज असेल त्या व्यक्तीला, पण आपण जावं कोणत्या तरी संतांकडं, कोणाचं तरी वाचावं, संतांना समजून घ्यावं, हे गरज म्हणण्यापेक्षा ती जाणीवच होत नसेल ना त्यांना. आता मानसिक स्वास्थ्य हे खूप मोठा मुद्दा झालाय समाजात. अगदी बरोबर आहे. आणि आजकालच्या जनरेशनला असं झालंय की एकाकीपणा, अँझायटी, डिप्रेशन, पॅनिक अटॅक्स हे सगळं घालवता येईल ना ते वाचलं तर. प्रश्न असा आहे, ह्याची मला तीव्रतेने जाणीव होते का. मी एक पुन्हा उदाहरण देतो, आणि हे उदाहरण रामकृष्ण परमहंसांच्या जीवनातलं आहे. आणि तो असा दोघांचा संवाद आहे बरं का, की विवेकानंद, ते कथा सगळ्यांना माहिती आहे. विवेकानंद नाही असं विचारलं, मी आपण त्या आजच्या संदर्भाशी जोडूया बरं का. विवेकानंद त्यांना असं विचारलं की मला काली माता दर्शन देईल का. ते म्हणजे की तुमच्याशी आई बोलते तर मग माझ्याशी का बोलत नाही, आणि तुम्हाला जशी काली माता दर्शन देते दक्षिणेश्वरी तशी मला देईल का. तर रामकृष्णाने उत्तर दिलं की तुला तेवढी तीव्र इच्छा म्हणजे तळमळ लागली तर देईल. त्याला पुढे विवेकानंद प्रश्न असा विचारला, तीव्र तळमळ म्हणजे काय. तर तेव्हा रामकृष्णाने ते उदाहरण दिलं, तेच आजही सगळ्या बाबतीत लागू पडतं. रामकृष्ण असं म्हणले, समजा कल्पना कर की हुगळी नदी कलकत्त्याबद्दल वाहते. समजा आपण दोघं नदीमध्ये चाललोय नौकेमध्ये बसून, आणि म्हणे एकदम मी तुझं डोकं धरून ते असं नदीच्या प्रवाहात समजा बुडवलं ताकदीने, आणि ज्यावेळी तुझा श्वास कोंडायला लागेल त्या दिवशी सगळा प्रयत्न निकराचा करून तो डोकं वर काढण्यासाठी ज्या तीव्रतेने प्रयत्न करशील तेवढी तीव्रता ज्या दिवशी तुला लागेल त्या दिवशी तुला आई भेटेल. आता हे रामकृष्ण समजा आपण बाजूला ठेवूया. मला सुधारलं पाहिजे, कारण मी म्हणतो, तुम्ही म्हणता तसं, मला माझ्या एकाकीपणाचा त्रास होतो आहे. मला जाणवत आहे की मी कुटुंबातनं तुटत चाललो आहे. मला जाणवत आहे की मी ज्या पद्धतीने माझं आयुष्य जगतोय त्याच्यात खूप स्पर्धा आहे. त्या स्पर्धेमधनं येणारी असुरक्षितता आहे, त्या स्पर्धेमधनं येणारी भीती आहे. आणि भीती कशाची, की मी मागे पडेन, मी हरेन, आणि मग लोक हसतील. हे मला ज्यावेळी जाणवतं ना की नाही काहीतरी चुकतं आहे माझं, त्यावेळी मला ज्यावेळी वाटतं की नाही मला आता बदललं पाहिजे, हे जेव्हा आतून येतं ना त्यावेळी माणूस ज्ञानेश्वरीकडे बघेल. नाही तर आपण 100 वेळा जरी सांगितलं ना की नाही तू याच्याकरता ज्ञानेश्वरी वाच, ते तोपर्यंत होत नाही. आतून एक आवाज यावा लागतो. हां, आणि त्याच्याकरता तो आपल्या मनाचा संवाद हा सतत. म्हणून हे बघा, मला ना सगळ्यात या परंपरेमध्ये पदोपदी उपयुक्त ठरणारं व्यक्तिमत्व म्हणजे तुकोबा आहे. तुका म्हणे होय मनाशी संवाद. हे मगाशी तिथून ह्या आपल्या प्रश्नाला सुरुवात केली आपण. मी थोडं कदाचित तुम्हाला विषयांतर वाटेल. आज मी इकॉनॉमिक्सचा विद्यार्थी आहे. आज आमच्या इकॉनॉमिक्समध्ये हेल्थ इकॉनॉमिक्स म्हणजे आरोग्याचं अर्थशास्त्र ही अतिशय वेगाने पुढे येत असताना सब डिसिप्लिन आहे. आणि हेल्थ इकॉनॉमिक्समध्ये सुद्धा आज मॅडम जगभरात सगळ्यात कळीचा मुद्दा कुठला असेल तर तो मेंटल हेल्थ आहे. म्हणजे ज्याला आम्ही नॉन कम्युनिकेबल डिसीजेस म्हणतो, म्हणजे ब्लड प्रेशर, डायबेटीस, कॅन्सर, हे तर वाढतातच आहेत. पण संपूर्ण वैद्यकीय क्षेत्राच्या पुढे आज अतिशय मोठा जो प्रश्न आहे तो मेंटल हेल्थचा आहे. आणि त्याच्यात अडचण काय आहे
की मानसिकदृष्ट्या आपण आजारी आहोत हेच माणसाच्या लक्षात येत नाही. म्हणजे इथे 3 पातळ्यांवरती अडचण आहे की आपल्याला मानसिक आजार आहे आणि म्हणून मला कुणाची तरी गरज आहे हे आधी लक्षात येत नाही. 2, ते लक्षात आल्यानंतर मी उपचार घ्यायला टाळाटाळ करतो. आणि 3, मी जर मानसोपचार तज्ज्ञाकडे गेलो तर जग मला वेडे ठरवेल ही भीती. म्हणजे पुन्हा प्रश्न जो येतोय की आपली एक स्वतःची प्रचंड स्पर्धा आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट पिअर प्रेशर. लोक काय म्हणतील. आता मला उदाहरण देऊ मी. हेच तुकोबा म्हणतात बरं का. तुकोबांचं एक अतिशय गोड, म्हणजे तुम्हाला माहिती आहे की आमचा जो भागवत धर्म आहे, आमच्या भागवत धर्माचा आधार कृष्ण आहे. आणि म्हणून आमच्या वारकरी संप्रदायामध्ये जे काल्याचे अभंग आपण म्हणतो किंवा सप्ताहाच्या शेवटी काला असतो ते सगळं कृष्णचरित्र आम्ही सांगतो. कृष्णचरित्रामध्ये तुकोबांचा एक फार गोड अभंग आहे. तो अभंग असा आहे, ती प्रख्यात तो गवळण हा जो अभंगाचा प्रकार आहे त्याचा संबंध याच्याशी म्हणून सांगतो बरं का. तो अभंग असा आहे, कोणी एकी भुलली नारी विकिता गोरस घ्या म्हणे हरी. की साधं चित्र आहे की गोकुळामधनं गवळण दूध विकायला मथुरेच्या बाजाराला जाते, पण ती इतकी कृष्णाशी तल्लीन झाली आहे की ती डोक्यावरती दूध घेऊन ताक घ्या, दूध घ्या, लोणी घ्या असं म्हणण्याऐवजी ती कृष्ण घ्या, हरी घ्या असं म्हणते. विकिता गोरस घ्या म्हणे हरी. ती दूध विकताना सुद्धा हरी विकत घ्या, हरी घ्या असं म्हणते. शेवटचं चरण असं आहे, तुका म्हणे हासे जन नाही कानत ये ठाई. हे तिची अवस्था बघून मग बाकीच्या ज्या बाजारामधल्या गवळणी किंवा विक्रेते होते ते हसायला लागले की अरे बाई काय बोलते काय बघा, विकते काय बघा, तिच्या तोंडातनं बाहेर काय शब्द येतात बघा, ही देहभार हरपली आहे. तुको असं म्हणतात, तुका म्हणे हासे जन, लोक असतात, नाही कानत ये ठाई. ती त्याच्याकडे दुर्लक्ष करते. म्हणजे आजच्या भाषेमध्ये आम्ही पिअर प्रेशर किती घ्यायचं हा आपला प्रश्न आहे ना शेवटी. बरोबर. आम्ही इकॉनॉमिक्समध्ये मॅडम आम्ही हा अगदी साधा शिकतो. मी तो जाऊ का, अर्थ आणि परमार्थ याच्यात फार जवळचं नातं आहे. इकॉनॉमिक्समध्ये एक आम्ही असं म्हणतो की म्हणजे तुम्ही शेजारच्या माणसाकडे बघून का जगता हो. लिव्हिंग बाय जोन्सेस स्टँडर्ड्स. म्हणजे माझा शेजारचा माणूस कसा जगतोय त्याच्याशी मी नकळत स्पर्धा करत राहतो. शेजारच्या घरामध्ये दुचाकी आली ना, माझ्याकडे पण पाहिजे. शेजारच्या माणसाने 4 चाकी घेतली, मलाही घेतली पाहिजे. समजा त्याने समजा आपण धरू की वॅगन आर घेतली आहे, मग मला त्याच्यापेक्षा माझी मोठी गाडी पाहिजे. म्हणजे मी सतत सापेक्षतेने जगतो. ज्ञानेश्वरी किंवा संत आम्हाला अरे आपण आपल्याला ठरवायचं आहे आपण कसं जगायचं ते. आपल्याला आपण जे सतत ही जी तुलना आहे ना, त्या तुलनेमधनं आम्हाला सोडणं किंवा सोडवणं हे 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 मॅडम हे तुम्हाला ऐकायला फार करायची तत्त्वज्ञानात्मक वाटलं, पण हा व्यवहार आहे. मला तुम्ही आपण सांगा, आपण सगळे शाळेतनं गेलो, म्हणजे शाळा कॉलेजातनं आपण गेलो, मला हा विषय कळला पाहिजे म्हणून आपण त्या वयात तरी अभ्यास केला का. आपण आपल्या काय की मला मार्क मिळाले पाहिजे, मी पहिला यायला पाहिजे. बघा ही भावना चुकीची नाही आहे, पण बऱ्याच वेळा आम्हाला मार्क मिळतात पण विषय कळतो का नाही. ही अवस्था आहे. हे भान की अरे हे आपलं काहीतरी चुकतं आहे, हे भान आपल्याला आणून देणं हे ह्या संत परंपरेचं अतिशय मोठं योगदान आहे. आणि म्हणून आपण याच्याशी कसे जोडले जातो आणि त्याची आपल्याला गरज भासते का, हे पुन्हा हा ज्याचा त्याचा चॉईसचा प्रश्न आहे. हा मुद्दा आलाच आहे. तर प्रपंच आणि अध्यात्म याचा बॅलन्स कसं करायचं आता हे काही लोकांचा प्रश्न आहे की जे त्या स्टेजला आलेत, पण मुळात हे सगळं सांगतं का. म्हणजे संत साहित्यामध्ये तर त्यांचं म्हणणं आहे की वेगळं असं काही नाही आहे. आमचा जो हा भागवत धर्माचा वारकरी विचार आहे ना, हा मुळी माझं पारमार्थिक जीवन आणि माझं संसार या 2 वेगळ्या गोष्टी हे मानतच नाही. ही जाऊ का मॅडम, ही सुद्धा पुन्हा आपण मनाने केलेली सोयीस्कर विभागणी आहे. म्हणजे असं की मी जेव्हा देवळात जातो किंवा मी जेव्हा कीर्तनात बसतो तेव्हा मी अतिशय शांत बसतो, मांडी घालून बसतो, ऐकण्याचा प्रयत्न करतो. मंदिरामध्ये असताना आम्ही वरकरणी का होईना शिस्तीत राहतो, आदराने बोलतो. आम्ही खाली उतरलो की आमचा वेगळा अवतार असतो. मग आम्ही काय म्हणतो की नाही ते मी आता 2-1 तास मी म्हणजे परमार्थामध्ये होतो, प्रपंचामध्ये मला तडजोडी करायला लागतात. ही आम्ही सोयीस्कर विभागणी केलेली आहे. मी ज्ञानदेवांची ओवी सांगतो. मुळात आमचा संत विचार पारमार्थिक जगणं आणि व्यवहारातलं जगणं याच्यात कुठेही भेद मानत नाही. उलटं
हा भेद कशामुळे करतो होतो? कारण ज्ञानदेवांची मी ओवी सांगतो. ओवी अशी आहे, अगदी मला वाटतं पहिल्या किंवा दुसऱ्या तिसऱ्या अध्यायात आहे. कृष्ण अर्जुनाला असं म्हणतो, अर्जुना जयाचे ऐक धड नाही, तयाचे परत्र पुससी काही, हे आणिक सांगो का वाई पंडू कुमारा. हे अगदी या प्रश्नाचं आजच्या भाषेतलं उत्तर आहे. कृष्ण असं म्हणतो की अर्जुना, तुला असं वाटतंय का की तू रोजचा व्यवहार, तुझं रोजचं जगणं जे आहे ते वाटेल तसं जगशील, काही तुला नीती नाही, बंधन नाही, काही नाही, मनपूत जगशील, कसाही जगशील, आणि मग असं म्हणशील की नाही आता हे माझं सगळं झालं, आता मी आध्यात्मिक जीवन जगणार, आता मी पारमार्थिक जीवन जगणार, हे मी सगळं सोडून दिलं. कृष्ण असं म्हणतात, म्हणजे कृष्णाच्या मुखातून त्यांना असं म्हणतात की पारमार्थिक जीवन त्याचा पाया हा आमचं लौकिक जीवन आहे. त्यामुळे मी व्यवहारात किती लांडीलवाडी करेन, खोटा वागेन, फसवेन, पण मी उच्च आध्यात्मिक मूल्य जगेन, हे थोतांड आहे, असं होत नाही. आम्ही जसे व्यवहारात असतो, म्हणजे थोडक्यात अच्छा म्हणजे अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर कशाकरता संत साहित्य वाचायचं, तर माझा जगण्याचा जो रोजचा व्यवहार आहे हा शुद्ध झाला ना की तो पारमार्थिक व्यवहार बनतो. ही अगदी सोपी परमार्थाची व्याख्या आहे. मी तुला अगदी म्हणजे मला आता आठवण म्हणून सांगतो, इतकी सोपी परमार्थाची व्याख्या आणि ज्याचा रोजच्या जगण्याशी संबंध आहे, ही कुणी केली सांगू का तुम्हाला? ही चोखोबांच्या बहिणीने केलेली आहे. आमचं मंगळवेढ्याचे चोखोबा जे आहेत, चोखोबांचं संपूर्ण कुटुंब हे आध्यात्मिक आहे. म्हणजे स्वतः चोखोबा, त्यांची धर्मपत्नी सोयराबाई, त्यांचा मुलगा कर्ममेळा, चोखोबांची बहीण निर्मळा आणि त्या बहिणीचा नवरा म्हणजे चोखोबांचा मेवणा बंका, हे पाचही लोक संत आहेत. या सगळ्यांची अभंग रचना आहे. ही जी चोखोबांची बहीण आहे ना निर्मळा, तिने अतिशय सुंदर आणि ज्याचा आपल्या जगण्याशी संबंध आहे अशी परमार्थाची व्याख्या केलेली आहे. ती तुम्हाला अभंग सांगतो मी. तो अभंग असा आहे, त्या निर्मळाबाईंचा अभंग, त्या असं म्हणतात की परमार्थ साधावा बोलती या गोष्टी, पुरी न ये हातवती काही त्यांची. सगळे आम्ही म्हणतो की परमार्थ केला पाहिजे, खूप झाला प्रपंच, आता परमार्थ केला पाहिजे. निर्मळाबाई म्हणतात सगळं जग अनादिकालापासून म्हणत आहे परमार्थ केला पाहिजे, परमार्थ केला पाहिजे, पण म्हणजे नेमकं काय करायचं हे कोणालाही कळत नाही. परी न ये हातवती पुरी त्यांची, शुद्ध भक्तिभाव नामाचे चिंतन हेची मुख्य कारण परमार्थ. इथे बघा हे फार सूक्ष्म आहे. लोक म्हणतात ना की मी जप करतो, म्हणजे इतक्या माळा झाल्या केलीच मी झोपत नाही, किंवा आता मी म्हणजे मुंबईला मी नोकरीमध्ये होतो, म्हणजे एका ठराविक वेळेला मी कामाला जाताना माझ्या फर्स्ट क्लासच्या डब्यामध्ये एक माणूस आणि त्याच्या हाताला एक असं काहीतरी मशीन होतं, तो बघा की टिक 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 टिक, तर मी त्यांना इथं काय आहे तर तो हां, आता हे बघा मी त्यांची टिंगल नाही करत आहे, तो बिचारा करत होता. त्या नामस्मरणामुळे त्याचं मन शुद्ध झालं का हे तो बघत होता का मला माहीत नाही. निर्मळाबाई असं म्हणतायत, तुम्ही किती नाम घेतलं आहेत याला महत्त्व नाही आहे, तुमचं मन शुद्ध झालं आहे का. म्हणजे नामस्मरण देवाची भक्ती नाहीये, स्वतःचं मन शुद्ध करण्यासाठी नाही. त्याच उलटं म्हणेन मी, म्हणजे मी तुमचं चुकीचं नाही म्हणत आहे. मी असं म्हणतोय नामचिंतनामुळे माझं मन शुद्ध होणं म्हणजे भक्ती. निर्मळाबाईचा पुढचा अभंग सांगतो तुम्हाला मी. पुढचा अभंग अतिशय महत्त्वाचा आहे. निंदा, लाज, स्तुती, मान, अपमान, वमना समान लेखादी, म्हणजे थोडी ठीक, म्हणजे त्यांचा हेतू आमच्या मनात किळस बसावी हाच आहे. समजा आम्हाला भरभरून उलटी झाली तर आम्हाला किती आपलीच किळस वाटते का नाही की अरे, ती जी किळस आहे निर्मळाबाई असं म्हणतात, जो स्वतःला माणूस परमार्थी म्हणतो त्याला निंदा, दुसऱ्याची निंदा, स्तुती, मग ती आत्मस्तुती असेल किंवा दुसऱ्याची स्तुती असेल, लज्जा, लाज, मान, अपमान, या 5 गोष्टींनी आमचं जगणं व्यापलेलं आहे. या 5 गोष्टींबद्दल ज्या दिवशी माणसाला शिसारी येईल तो परमार्थ आहे. पुढचं चरण अतिशय महत्त्वाचं आहे. परद्रव्य, परान्न, परनारीचा विटाळ, मानावा आढळ परमार्थी. म्हणजे आम्हाला दुसऱ्याची कुठलीही वस्तू नको, ह्या भावनेने ज्यावेळी आम्ही जगू याला पारमार्थिक जीवन म्हणायचं. आता तुम्ही मला सांगा, ह्या पद्धतीने आम्ही सगळे जर जगायला लागलो काय अवघड आहे हो. आणि मनाई का आमचं गोष्टी आणि समाज सुधारणार. आज सगळ्या भांडणं कशामुळे, आम्ही सगळे भ्रष्टाचाराबद्दल बोलतो. निर्मळाबाई तेच म्हणतात ना, परद्रव्य म्हणजे आमचं रोजचं जगणं शुद्ध नैतिक बनणं म्हणजे पारमार्थिक जीवन आहे. आम्ही ही जी विभागणी केली आहे ना की मी प्रपंचात कसंही वागेन, कारण आम्ही म्हणतोच ना की अहो तडजोडी करायला लागतात. मी जे म्हटलं ना, हा आमच्या इकॉनॉमिक्सचा मूळ नियम आहे. देर इज नथिंग लाईक फ्री लंच.
आम्ही जेव्हा म्हणतो तडजोडी करायला लागतात, याचा दुसऱ्या भाषेतला अर्थ असा असतो की आम्हाला किंमत मोजायची नाही आणि ती किंमत मोजायची नाही. आता थोडं मी उदाहरण सांगतो, म्हणजे किती हे गमतीशीर आहे बघा. मी म्हटलं तुकोबा पदोपदी उपयोगी पडतात. तुकोबा हे मूळचे, हे बघा, तुकोबा हे अत्यंत संपन्न घराण्यामधले होते. तुकोबांच्या घरामध्ये दुकानदारी होती. तुकोबांच्या अनेक अभंगांच्या मध्ये त्यातले रूपक आहेत. एक अभंग तुकोबांचा असा आहे, तुका म्हणे न वेचिता मोल तोहा यासी महाग विठ्ठल. हा साधा व्यवहाराचा नियम आहे की मी बाजारात जातो, मला एकदम सुंदर अतिशय पैठणी आवडते आणि त्याची 2 लाख किंमत आहे. ती जर मला मोजायची नसेल माझ्याकडे क्षमता, तर ती मला अप्राप्य आहे, ती मिळणारच नाही मला. म्हणजे मला प्रत्येक गोष्टीचं मोल चुकतं करायला लागतं. तुकोबा म्हणतात तुम्हाला विठ्ठल पाहिजे असेल ना, तर त्याचंसुद्धा तुम्हाला किंमत पुरेपूर मोजायला लागेल. तो काही फुकट बसलेला नाही आहे. आणि ती किंमत कुठली आहे? ती ही आहे, निंदा, स्तुती, लज्जा, मान, अपमान, परद्रव्य, परान्न, परनारी. हे साधं जरी आम्ही सोडलं ना, तरी आमचं जीवन पारमार्थिक बनतं. हे कोण सांगतं आहे? हे चोखोबांची बहीण सांगते. हे करायला आपण तयारी आहे. आम्ही सगळे किंवा आपण कोणतंही काम करताना त्याचे रिटर्न्स मिळावेत असं वाटतं. म्हणजे साधी गोष्ट आहे की मी हे काम करते, यातनं मला त्याची पोचपावती मिळते का, त्याचं काही इन्कम मिळतं आहे का, कायम अपेक्षा असतात. पण ज्ञानेश्वरांनी निष्काम कर्मयोगावरती ज्ञानेश्वरांनी भर दिलाय. म्हणजे त्यांचा हे सांगण्याचा उद्देश काय असेल? म्हणजे आम्ही फळाची अपेक्षा सोडून द्यावी कामं करताना? नाही, हे थोडं आपण नीट समजावून घेऊया मॅडम. मी थोडा इकॉनॉमिक्सचा आधार घेतो बरं का. अर्थशास्त्रामध्ये आम्ही एफिशियन्सीवर बोलतो, क्षमता. किंवा आमचा प्रत्येक, म्हणजे आमची जमीन समजा असेल तर जमीन आम्ही पूर्ण क्षमतेने वापरली पाहिजे. आमची इन्स्टॉल्ड कपॅसिटी कारखान्याची समजा तासाला 5000 युनिट्स तयार करणं एखाद्या साबणाचे, तर आम्ही ते पूर्ण क्षमतेने वापरली पाहिजे असं आपण म्हणतो. कारण ती क्षमता जर आम्ही वापरली नाही तर ती वाया जाईल आणि त्यातनं आमचे तोटा होईल. हा जो एफिशियन्सी, क्षमता, हा जो मुद्दा आहे ना, हा या निष्काम कर्माच्या संकल्पनेच्या मुळाशी आहे. आणि याचं अतिशय सूक्ष्म मानसशास्त्र आहे आणि ते अत्यंत रेलेव्हंट आहे. कसं ते सांगतो. याचा अर्थ हे बघा, हे कुठे आलं? हे मूळ गीतेतनं आलं आहे. जे आपण सुरुवात अशी केली की जो अर्जुन नाही म्हणत होता मी ही गोष्ट करणार, त्याला करायला लावणं, म्हणजे माणसाला कार्यप्रवृत्त करणं, हा गीतेचा मूळ हेतू आहे. आता पुढचा प्रश्न असा आहे, मी जेव्हा कार्यप्रवृत्त होतो तेव्हा मी पूर्ण क्षमतेने तिकडे वळतो का? हा पुढचा प्रश्न आहे. आपण म्हणतो ना, हे बघा, हे कदाचित म्हणजे परिभाषात बोजड वाटते. आम्ही काय म्हणतो? मन लावून काम कर. आम्ही म्हणतो ना, मन लावून काम कर, मन लावून अभ्यास कर. याचा अर्थ काय? याचा अर्थ आत्ता तू जे करतोयस ना ते पूर्ण तन मन धनाने कर, पुढे काय होईल याचा विचार करू नकोस. याला निष्काम कर्म म्हणायचं. सोडून द्यायचं ते. डोंट बी एक्सेसिव्हली वरीड अबाउट द आउटकम. कृष्ण हेच म्हणतो. कृष्ण म्हणतो अर्जुना, तू आता लढ. हां, तू लढताना मरणार आहेस, तुला राज्य मिळणार आहे का नाही हे पुढचं पुढे बघू. तुला आत्ता काय काम आहे? लढायचं आहे. आत्ता तू रणांगणावर उभा आहेस आणि तिथे सर्व शक्तीनिशी लढणं हे तुझं काम आहे, ते तू कर. मी तुला उदाहरण देतो. अगदी मी आपली जी मुलं UPSCची मुलं पास होतात मेन्समध्ये आणि ज्यांना इंटरव्ह्यू असतो फायनल, तर तिथे बऱ्याच ठिकाणी पुण्यामध्ये आपल्या मॉक इंटरव्ह्यूज घेतात. तर मला बऱ्याच ठिकाणी आपलं इकॉनॉमिक्स करता बोलवतात. मी अगदी तुम्हाला उदाहरण देतो आणि याचा संदर्भ ताबडतोब कळेल. आत्ता 2 महिन्यापूर्वी आत्ता रिझल्ट लागला, त्याच्या आधी जानेवारीमध्ये एक इंटरव्ह्यू आमचा चालला होता. एक मुलगा आमच्यासमोर कॅन्डिडेट आला, अतिशय छान होता, उत्तम पर्सनॅलिटी होती, छान वेल ड्रेस्ड होता, मॅनर्स छान होते, बॉडी लँग्वेज उत्तम होती. पण ना तो सतत असा एका दडपणाखाली जाणवत होता आणि त्याचा परिणाम त्याच्या इंटरव्ह्यूवरती झाला. म्हणजे जाणवत होतं की ह्याला येत आहे पण तो बोलत नाही आहे, त्याला शब्द सापडत नाही आहे, तो चाचरतो आहे. तर हे सगळं झालं. मग त्याला फीडबॅकच्या वेळी त्याला तो आले, ते ग्रस्त पुन्हा आले. तर मी त्यांना म्हटलं की म्हटलं तुमचं, मला सतत असं जाणवत होतं की तुमच्या मनावर खूप दडपण आहे काहीतरी. तर ते कशाचं आहे? कारण म्हटलं त्याच्यामुळे तुमचा इंटरव्ह्यू चांगला होत नाही आहे. त्यांनी काय सांगावं? मला त्याचं खूप वाईट वाटलं. ते मला काय म्हणले की अहो, हा माझा शेवटचा अटेम्प्ट आहे. हां, माझं लग्न झालं आहे, अभ्यास करण्याकरता मी गेले वर्षभर रजा घेतली आहे, माझी बायको नोकरी करते. आता बघा,
म्हणजे त्या व्यक्तीच्या मनावर सतत दडपण असं होतं की माझी बायको मला सपोर्ट करते, ती त्याग करते. आता जर मी ह्या परीक्षेत आत्ता पास नाही झालो तर म्हणजे माझं स्वप्न आहे ते गेलंच, पण कुठेतरी तिच्याही कष्टांना त्याच्यामुळे न्याय मिळणार नाही. आता बघा, हा भाव सतत त्याच्या मनामध्ये आहे. याचा परिणाम त्याच्या वर्तमानातल्या क्षमतेवरती होतोय. ज्ञानदेव किंवा गीता जेव्हा म्हणते ना निष्काम कर्म, याचा अर्थ तो समतोल आम्हाला सांगण्याचा प्रयत्न करते की ठीक आहे, मागे जे झालं आहे किंवा पुढे काय होणार आहे ते होईल, आत्ता त्याची सावली ह्याच्यावर पडून देऊ नकोस. आत्ता तू पूर्ण क्षमतेने काम कर, कारण त्याचा आउटकमशी संबंध आहे. मी 6 वेळा नापास झालो, मग आता ह्यावेळी होईन का? म्हणजे जे होऊन गेलं आहे त्याचं दडपण आणि जे संभाव्य आहे त्याच्याबद्दल अफाट चिंता की नाही झालं तर काय होईल, याचा परिणाम माझ्या वर्तमानावरती होतोय. निष्काम कर्म याचा अर्थ व्यवहारातला आहे की भूतकाळाचं पण दडपण नाही, भविष्याची अनावश्यक चिंता आत्ता नको ना. आत्ता काय आहे, आत्ता आपल्याला उत्तम काम करायचं आहे. त्यामुळे सगळ्या क्षमता वापरून अतिशय प्रामाणिकपणे झोकून देऊन हातातलं काम कर. परिणाम जो व्हायचा असेल तो उद्या कळेल. याचा अर्थ मला परिणामाची अपेक्षा नाही असं नाही आहे, परिणामाची अपेक्षा आहे, नाहीतर मी काहीच करणार नाही. म्हणजे कार्य प्रवृत्त होण्यासाठी मला फळाची अपेक्षा आहे, पण ते फळ असंच मिळेल का आणि नाही मिळालं तर काय होईल, ह्या भावनेचा पडदा वर्तमानामध्ये आणून माझ्या कामाच्या क्षमतेवर त्याचा जर परिणाम होत असेल तर ते बाधक आहे. हा निष्काम कर्म या संकल्पनेचा व्यवहारातला अर्थ आहे. निष्काम कर्म याचा अर्थ परिणामांची चिंता करू नकोस, फळाची आशा धरू नकोस असं नाही. जे फळ मिळायचं आहे ते मिळेल, पण ते मिळेल का नाही ह्या चिंतेने आत्ताचा तुझा परफॉर्मन्स आजच्या भाषेमध्ये हा बिघडू देऊ नकोस. हा निष्काम कर्माचा व्यवहारातला अर्थ आहे. आणि मला वाटतं हे खूप रिलेव्हंट आणि हे खूप पॉझिटिव्ह एक मेसेज आहे, फक्त स्पर्धा परीक्षा करणाऱ्यांना नाही, इव्हन सगळ्या क्षेत्रातल्या व्यक्तींना. आणि हेच फक्त काय होत आहे, 13वं शतक आणि 21व्या शतकात भाषेत फरक आहे. ज्ञानदेव फक्त एवढं म्हणतात, म्हणोनी जे जे उचित आणि अवसरे करोनी प्राप्त ते कर्म हेतुरहित आचरेतू. अर्जुना, जे जे उचित त्या क्षणी जे करणं योग्य आहे ते, आता अभ्यास करणं उचित आहे ना, तो पूर्णपणे कर. अवसरे करोनी प्राप्त, त्यावेळी तुला ते करणं भाग आहे, कारण परीक्षा तोंडावरती आलेली आहे. आत्ता प्रामाणिकपणे अभ्यास कर. किती मार्क मिळतील हे बघू नंतर ना, पण मला नाही मिळाले मार्क तर माझं काय होईल, ह्या म्हणजे इथे काय होत आहे, इथे माझ्या मनाचं संतुलन ढळत आहे. मनाचं संतुलन ढळत आहे म्हणजे माझ्या मनाची एकाग्रता जाते आणि म्हणून मला अभ्यास होत नाही आहे. हे आपोआप दिसणार ना परिणामामध्ये. हे सगळं इंटरलिंक. एक्झॅक्टली, यू सेड इट. गीता फक्त एवढं सांगते, निष्काम कर्म याचा व्यवहारातला अर्थ आहे की त्या वर्तमानात जगा. मी जाऊ का, ही एकच गोष्ट कृष्णमूर्ती 60 वर्ष बोलत होते, वर्तमानात जगा, भूतकाळात गुंतून पडू नका, अतिशय अकारण चिंता भविष्याची करू नका, वर्तमानात जबाबदारीने जगा. हेच तुका म्हणतात. तुका म्हणे मना पाहिजे अंकुश. व्यवहारात आम्ही सावधपणे जगणं, तारतम्य ठेवून जगणं, हा संपूर्ण कुठलंही काम करण्याच्या मागची ही व्यापक भूमिका आहे. त्याला आम्ही निष्काम कर्म म्हणतो. ही एक स्टेज म्हणेल, पण मला माझं आयुष्य मिनिंगफुल बनवायचं आहे, एक माझ्या आयुष्याला अर्थ द्यायचा आहे, तर काय करावं की मी माझं आयुष्य अर्थपूर्ण करेल? काय सांगतात, काय गाईड करते ज्ञानेश्वरी मला? मी अर्थपूर्ण जगायचं आहे याची माझी व्याख्या काय आहे, माझ्यावर डिपेंड आहे ते. मला ते स्वतः माझी व्याख्या करायला लागेल ती, की मला अर्थपूर्ण जगायचं आहे म्हणजे नेमकं काय जगायचं आहे, आणि ही प्रत्येकाप्रमाणे बदलेल. पण एकदा ती व्याख्या निश्चित केल्यानंतर मग मी कसं जगावं याचे पॉइंटर्स सगळीकडे आपल्याला दिसतील. हां, म्हणजे तुम्ही म्हणालात की आधी तुम्हाला ठरवावं लागेल. मग आयुष्याचं एम काय, म्हणजे फिल्टर्स न लावता आपण जर ठरवलं तर मनुष्याच्या आयुष्याचं एम काय, म्हणजे कुठं थांबतं ते सगळं? मी पुन्हा तुम्हाला उदाहरण देतो. मी अर्थशास्त्राचा सामान्य विद्यार्थी आहे, म्हणजे मी कायचा फार म्हणजे मला सेकंड क्लास सुद्धा जेमतेम मिळालेला आहे. आम्ही असं म्हणतो की कुठलाही प्रकल्प जेव्हा आम्ही हाती घेतो, धरण बांधायचा असो काही असो, आधी तुमचं ऑब्जेक्टिव्ह फंक्शन काय आहे, म्हणजे व्हाय डू यू वॉन्ट टू डू धिस, किंवा
सगळे 1000 प्रकारचे रिसर्च प्रोजेक्ट चाललेले असतात. हो. PhD करतो माणूस. PhD करतो म्हणजे काय करतो, आम्हाला सुरुवातीला आमची ऑब्जेक्टिव्ज ऑफ द स्टडी ही अत्यंत क्लिअरली सांगायला लागतात. आणि हा साधा नियम आहे संशोधनातला किंवा व्यवहारातला की जितकं ऑब्जेक्टिव्ह स्वच्छ असेल ना तितकं काम व्यवस्थित होतं. तसं मला माझ्या जगण्याचं उद्दिष्ट काय आहे, मला कशाकरता जगायचं आहे आणि मला माझी चांगली जगण्याची व्याख्या काय आहे. हे बघा, मी इथे कुठेही व्हॅल्यू जजमेंट आणत नाही आहे. म्हणजे एखाद्याला वाटत असेल की नाही मला मी राहीन तर मी 5 स्टारमध्येच राहीन, काही चुकीचं नाही आहे, त्याची ती अपेक्षा आहे. प्रश्न कुठे येतो, मला 5 स्टारमध्ये मी कोणत्याही प्रकारे अनैतिक गोष्ट न करता जर राहू शकत असेल तर मला पूर्ण अधिकार आहे. पण मी लांड्यालाबाड्या करून माया गोळा जमा करेन मग 5 स्टारमध्ये कायम राहील, तिथे प्रश्न आहे. त्यामुळे पुन्हा जिथून आपण सुरुवात केली होती की अध्यात्म किंवा परमार्थ म्हणजे काय मॅडम, मी स्वतः, समाज आणि निसर्ग या तिघांच्या नात्याचा गोफ हा समाधानी निरामय निकोप ठेवण्यासाठी जे जगणं आवश्यक आहे ते मी जगायचं, ही इतकी सोपी परमार्थाची व्याख्या आहे. आणि पुन्हा मी सांगतोय हे ह्याच्याकरता ज्ञानेश्वरी वाचलीच पाहिजे असं नाही, पण जर आम्ही वाचली ज्ञानेश्वरी तर असं जगण्याचे मार्ग कोणते असू शकतात हे कळतं. आता मी तुम्हाला एक म्हणजे तुकोबांचा अतिशय अवघड अभंग आहे. तो अभंग असा आहे, म्हणजे तो अभंगाचं सुरुवात अशी आहे, सदा सर्व काळ अंतरी कुटील तेने गळा माळ घालू नये. तुम्ही माळ घातलीत ना म्हणजे तुमच्यावर जबाबदारी आहे. कुठली जबाबदारी आहे की मी अंतःकरणातनं माझ्या म्हणजे माझ्या वागण्यामधनं मी लबाडी, फसवणूक, द्वेष, स्पर्धा, हिंसा, कुणाचं तरी वाईट करेन अशी दुर्बुद्धी ही मी माझ्या आयुष्यातनं वजा करणं म्हणजे माळ घालणं आहे. इथे ती व्याख्या येते. मी माळ घालून जर तसाच वागत असेल पूर्वीसारखा तर मग तुका म्हणे चुकले वर्म केला अवघाचे अधर्म. त्यामुळे म्हणजे का ज्ञानेश्वरी वाचायची, का गाथा वाचायची, कारण कुठेतरी आपण आपल्याशीच बऱ्याच वेळा न कळत आपण स्वतःला फसवत असतो. ते आपल्याला भान आणून देतात तुकोबा. तुम्हाला तो अतिशय मार्मिक अभंग आहे तुकोबांचा. कारण तुम्हाला वाटलं की फार मी प्रवचन लावलं आहे म्हणून. तुकोबांचा एक अभंग असा आहे, हित व्हावे. बघा हा पूर्ण व्यवहार आहे, ह्याच्यात कुठेही परमार्थ, अध्यात्म, मोक्ष, माया, ब्रह्म काही नाही आहे. अभंग असा आहे, हित व्हावे तरी दंभ दुरी ठेवा, चित्तशुद्धी सेवा देवाची हे. बघा आपलं हित सगळ्यांना हवं असतं, कोणालाही वाटत नाही की आपल्या हिताला धक्का लागावा. तुको असं म्हणतात, प्रत्येकाला वाटतं आहे ना किंवा तुम्हाला वाटतं आहे ना की तुमचं हित व्हावं जगण्यामध्ये, एकच गोष्ट करा, खोटेपणा लांब ठेवा. हित व्हावे तरी दंभ म्हणजे खोटेपणा, दंभ दुरी ठेवा, चित्तशुद्धी सेवा देवाची हे. आम्ही देवाची सेवा केली, देवाची पूजा करतो, म्हणजे इतक्या माळा केल्या, इतक्या पूजा केल्या, इतके यज्ञ केले, इतक्या यात्रा केल्या. तुकोबा म्हणतात हे सगळं करून जर चित्तशुद्ध होणार नसेल तर त्या देवपूजेला अर्थ नाही. किंवा याचा व्यत्यास असा आहे की ज्या कुठल्या गोष्टीमुळे तुमचं मन स्वच्छ झालं ना ती देवाची पूजा आहे. मग एखादा डॉक्टर ऑपरेशन करत असो किंवा एखादा इंजिनियर घर बांधत असो, त्याचा त्या कर्माचा परिणाम म्हणजे मी शेवटी एक गोष्ट सांगतो, म्हणजे हा मुद्दा आणखी स्वच्छ होईल. महाभारतामध्ये तुळाधार वैद्याची गोष्ट आहे बरं का. हा वाणी आहे आणि जाजली नावाचा ब्राह्मण त्याच्याकडे शिकायला जातो. काय शिकायला जातो? आत्मज्ञान शिकायला जातो. आता काय आत्मज्ञान भयंकर आपल्याला जर जंबाल शब्द वाटतो ना, तर तो तुळाधार काय म्हणतो? तो म्हणतो मी वाणी आहे. हां, माझा धर्म काय आहे की आलेल्या माणसाला योग्य तो माल योग्य किमतीला प्रामाणिकपणे देणं, हा माझा काम आहे ना. तो तुळाधार असं म्हणतो की माझा जो तराजू आहे त्या तराजूची दांडी म्हणजे तराजू हा सरळ पाहिजे. मग आपण म्हणतो वजनामध्ये मारलं, आपण म्हणतो ना की अहो त्याने वजनामध्ये मारला बरं का, काटा मारला असं आपण म्हणतो. तुळाधार म्हणतो हा पहिला धडा आहे की तुला आत्मज्ञान हवं आहे ना, तुझं मन सरळ पाहिजे. आता हा किती साधा सोपा आहे की नाही. तुळाधार असं म्हणतो की माझा धर्म काय आहे की माझे तराजूची दांडी ही सरळ पाहिजे, म्हणजे मी जे कर्म करतोय त्याचा परिणाम माझ्या मनावर व्हायला पाहिजे. म्हणून माझी तराजूची दांडी जर कायम सरळ असेल तर माझा प्रत्येक व्यवहार पण सरळ होईल. ह्या पद्धतीने जगणं
हे आम्हाला तुकोबा शिकवतात, हे ज्ञानदेव शिकवतात. आपण जन्मल्यापासनं मनुष्य स्वतःला घडवण्यात बिझी असतो सातत्याने, पण एक कुठंतरी थांबायला हवं. एक मुक्ती असते. ज्ञानेश्वरांना ती खूप कमी काळात आली. आपल्या समाजामध्ये 50-60 आल्यानंतर लोकांना आता वाटतं की बस करा संसार वगैरे, प्रपंच वगैरे. तर हे पर्सनल लिबरेशनचा मार्ग कुठून सुरुवात असायला पाहिजे, कसा असला पाहिजे, काय सांगतात ज्ञानेश्वर महाराज? मी सांगू का मॅडम, पुन्हा याचं उत्तर आमच्या संप्रदायाने वेगळं दिलं आहे बरं का. कसं? मुक्त होणं ही मनाची अवस्था आहे. मी मला उदाहरण देतो. ज्ञानदेवांची ओवी अशी आहे, आणि तुकोबांचं पण तुम्हाला उदाहरण सांगतो मी. ज्ञानदेवांची ओवी अशी आहे, मी आणि माझेपण विसरले जयाचे अंतःकरण, पार्था तो संन्यासी जाण निरंतर. आणि तुकोबा हेच वेगळ्या भाषेमध्ये बोलतात. मुक्त होता परी बळे झाला बद्ध, घेऊन या छंद माझे माझे. हे बघा, फक्त भाषा वेगळी आहे. आजची मराठी वेगळी आहे, ती मराठी वेगळी आहे. दोघं एकच भाषा बोलतात. मुक्त होणं याचा अर्थ सर्वसंग परित्याग करणं, संसार सोडून देणं, जबाबदाऱ्या झटकणं. ही मुक्ती भागवत धर्मातल्या भक्ती विचाराशी विसंगत आहे. मी उदाहरण तुकोबांचा अभंग आहे. तुकोबांचा अभंग असा आहे, जाणोनी नेणते करी माझे मन, तुझी प्रेम खून देवोनिया, मग मी असेन व्यवहारी वर्तत, जेवी पद्मपत्र जळात. हा साधा व्यवहारातला उदाहरण आहे. केळीचं पान बघतो ना आपण, केळीच्या पानावर थेंब राहत नाही, तो ताबडतोब निघून जातो. इतक्या निर्लेपपणे जगणं म्हणजे मुक्ती आहे. इथे कुठेही काही सोडा, तुम्हाला अभंग न लगेच सांडावे मांडावे, काही सोडावं लागत नाही. तुम्हाला याच्यापेक्षा उत्तम उदाहरण तुकोबांचा अभंग आहे. कशाला भक्ती म्हणायचं हो? तुकोबांचा अभंग असा आहे की अवघ्या दशा येण्याची साधती, मुख्य उपासना सगुण भक्ती. त्याची व्याख्या तुकोबांनी पुढे अशी केलेली आहे, न लगे सांडावा आश्रम. तुम्ही ब्रह्मचर्य आहात, गृहस्थ आहात, वानप्रस्थ आहात का संन्यासामध्ये आहात, याच्याशी काहीही संबंध नाही. गृहस्थाश्रमातनं वानप्रस्थामध्ये गेला किंवा वानप्रस्थामधनं संन्यासामध्ये गेला म्हणजेच तो संन्यासी झाला आणि म्हणून त्याला भक्ती जमली, हे अजिबात खरं नाही. न लगे सांडावा आश्रम, उपजले कुळीचे धर्म. कुठल्या कुळामध्ये आपण जन्माला आलो त्याच्याशी, त्या कुळाशी संबंधीची कामं आहेत ती करणं किंवा ती सोडणं म्हणजे पण भक्ती नाही. आणिक न करावे श्रम, एक पुरे नाम विठोबाचे. दुसरं चरण आपण सध्या बाजूला ठेवू. आम्ही कुठल्या कुळात आहोत, कुठल्या वंशात आहोत, कुठल्या जातीत आहोत, कुठल्या वर्णात आहोत, कुठल्या धर्मात आहोत, कुठल्या प्रांतात आहोत, कुठल्या आश्रमामध्ये आहोत, ह्या सगळ्याचा आणि आमच्या जगण्याचा म्हटलं तर काहीही संबंध नाही. अशा अर्थाने की मला चांगलं जगायचं आहे, मला मुक्त व्हायचं आहे, म्हणून काम सोडून दिलं. दंड्यात तर काही नाही, उद्यापासून मी आता मुक्त आहे. पण ही मुक्ती कशी आहे? ही शारीरिक पातळीवरची असू शकेल ना, म्हणजे मी असं दावा देखील असू शकेल. मन आहे का? मन कुठे आहे? म्हणून यांचा मुक्ताबाईंचा एक फार गोड अभंग आहे. ज्ञानदेवानं त्या जेव्हा ताटीच्या अभंगामध्ये म्हणतात, ज्ञानदेवा घर बांधिले डोंगरी, विषया हिंडे दारोदारी, ऐसा नसावा संन्यासी, परमार्थाचा जो का द्वेषी. तो मनाने मुक्त आहे का? मी आणखी तुम्हाला ऐकलेलं उदाहरण सांगतो. मी आता ते ग्रस्त नाही आहेत, नोसिल म्हणून मोठी कंपनी होती, त्याचे MS पटवर्धन नावाचे मॅनेजिंग डायरेक्टर होते. आता ही गोष्ट मी तुम्हाला 80च्या दशकातली सांगतोय. अतिशय साधा माणूस. पण नोसिलसारखी ती बहुराष्ट्रीय कंपनी तेव्हा मुंबईमध्ये होती, तिथे ते मॅनेजिंग डायरेक्टर होते. अतिशय साधा माणूस. कायम त्यांना म्हणजे अगदी 5 स्टार हॉटेलमध्ये प्रेस कॉन्फरन्समध्ये सुद्धा ते फक्त साधा फुल शर्ट आणि पॅन्टमध्ये असायचे. मला त्यांच्या सहकार्याने एकदा सांगितलं की त्यांचं इतकं मनावर म्हणजे इतकं ते मनाचं त्यांचं सूत जुळलेलं आहे की ते म्हणजे समजा मीटिंग असेल आणि त्यांनी मला सांगितलं की तू 1:30 वाजता तुम्हाला भेटायला ये. आणि समजा असं झालं की त्यांची आधीची मीटिंग समजा 1:15 वाजता संपली, पुढची मीटिंग 1:30ला आहे, तर म्हणजे त्या 15 मिनिटामध्ये ते आधीच्या मीटिंगमधनं मनाने पूर्णपणे बाहेर आलेले असतात आणि ते दुसरंच काहीतरी करतात. आणि तो माणूस 1:30 वाजता मीटिंग सुरू झाली की ते पूर्ण क्षमतेने त्याच्यामध्ये उतरतात. ही जी मनाची शिस्त आहे ना, याचं नाव मुक्ती आहे. स्थिरता. आणि कुठेही म्हणजे एक काम संपलं की त्यातनं पूर्णपणे बाहेर निघणं आणि दुसऱ्या कामामध्ये पूर्णपणे बुडून जाणं. हे जे म्हणजे अटॅचमेंट आणि डिटॅचमेंट याचं संतुलन सांभाळणं म्हणजे मुक्ती आहे. की इतक्या कमी वयामध्ये ज्ञानेश्वर माऊलींना ती मुक्ती येण्याची ती भावना किंवा ती जाणीव हे कसं शक्य होतं? म्हणजे संजीवन समाधी त्यांनी एवढ्या कमी वयात घेतली. ही माणसं
आहेत तुमच्या आमच्यासारखी समाजामध्ये राहिली, पण ही वेगळी आहेत. म्हणजे ज्याला आम्ही प्रॉडिगी म्हणतो इंग्रजीमध्ये, प्रॉडिगी असा शब्द आहे की इज अ चाइल्ड प्रॉडिगी किंवा प्रॉडिजी असाही काही लोक उच्चार करतात. की आपण बघतो ना की 4थीतला मुलगा किंवा 4 वर्षाची मुलगी धाड 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 गणित, रामानुजम ज्यांचं मी उदाहरण देतो, की ते ज्या वयामध्ये होते त्या वयात ते जी गणितं त्यांनी तेव्हा लिहिली ती आजही कोणाला अजून त्याची कळली नाहीत उत्तरं. हे जे आहे ना हे अलौकिकत्व आहे. त्यामुळे मी असं म्हणेन या प्रश्नाचं उत्तर की ज्ञानदेवान म्हणजे ती 4ही भावंड किंवा ही सगळीच आमची संत मंडळी ही त्या अर्थाने अलौकिक आहे की त्यांनी हे कसं साध्य केलं, साधारण नाहीच आहे असं म्हणायला पाहिजे. म्हणजे तुम्ही आम्ही सर्वसामान्य माणसं ज्या चौकटीतनं विचार करतो, ज्या चौकटीतून जगाकडे बघतो, त्याच्यापेक्षा अतिशय वेगळ्या पातळीवरती ती जगतात. हां, आणि हे सोपं नाही आहे. पुन्हा मी म्हणतोय ह्याच्याकरता खूप किंमत मोजलेली त्यांनी. तुकोबांचा मी अभंग सांगतो. तुकोबा असं म्हणतात, विष खावे ग्रासोग्रासी मग उतरे ये कसे, की मी ज्या पद्धतीने जगलोय, मान अपमान गोवे अवघे गुंडोनी ठेवावे हेची देवाचे दर्शन, मनी चित्ती राहे समाधान. म्हणजे मानही नाही आणि अपमान नाही, काही झालं तरी माझ्या मनाची स्थिरता ढळत नाही. हे कमवायला भयंकर संघर्ष करायला लागतो. काय होतं माहिती आहे का, आम्हाला तुकोबा म्हणजे महाराज त्यांनी बंड केलं, अतिशय मोठा महात्मा, चळवळे, त्यांनी वेदांचं महात्म्य नाकारलं. हे सगळं जे आहे ना याच्या मागचा जो झगडा आहे, याच्या मागचा जो संघर्ष आहे, स्वतः तुम्ही जो शब्द वापरतात स्वतःला घडवणं, ती प्रक्रिया अतिशय अवघड आहे. ज्ञानदेवांनी आपल्याला काय वाटतं माहिती आहे का, आपल्याला फक्त ते 21 वर्षाचं आयुष्य दिसतं, पण त्या 21 वर्षात त्यांनी स्वतःला कसं घडवलं आहे ह्याचे तपशील आपल्याकडे नाही आहेत. तुम्ही सांगा मॅडम की आपल्या सगळ्यांना ती कथा माहिती आहे की झाले त्यांनी वडिलांनी संन्यास घेतला, नंतर मुलं झाली, समाजाने वाळीत टाकलं. हे सगळं होऊन सुद्धा त्यांच्या संपूर्ण वाङ्मयामध्ये कुठेही रागाचा, द्वेषाचा, क्रोधाचा, समाजाने आम्हाला छळलं या जाणीवेचा एकही शब्द नाही आहे. हे कसं काय होतं? आपल्याला जरा जरी कोणी आपला अपमान केला तर 10 वर्ष आपल्या मनातनं जात नाही. ह्या माणसाच्या मनामध्ये या 21 वर्षाच्या आयुष्यामध्ये एवढं सगळं सोसून कुठेही इतका सुद्धा रागाचा लवलेश दिसत नाही. हे असाधारण आहे. इथे मी म्हणतो की हे अलौकिक आहे. आणि ह्याला फार त्यांनी उत्तम उदाहरण द्या, ते सांगून आपण वाटत तर थांबूया. ज्ञानदेवांची एक ओवी अशी आहे. ज्ञानदेव असं म्हणतात, तरी समुद्राचे नि माझे जळचरा भय नुपजे आणि जळचरी नुबगिजे समुद्रू जैसा, तेवी उन्मत्ते जगे जयासी खंती न लगे आणि जयाची ये अंगे न शिणे लोकू. इथे ज्ञानदेवांच्या संपूर्ण व्यक्तिमत्वाचं किंवा या सगळ्या संतांच्या जीवनाचं सार इथे आहे. 2 ओव्या अतिशय सुंदर आहेत आणि सोप्या आहेत. ज्ञानदेव असं म्हणतात, अगदी पुन्हा आपल्या व्यवहारातला काय आपण म्हणू दृष्टांत आहे. ज्ञानदेव असं म्हणतात की समुद्र आहे, समुद्राच्या पाण्यामध्ये म्हणजे समुद्राच्या पोटात हजारो मासे, जलचर, शंख, शिंपले हे पडून आहेत. आता हे मासे जे आहेत, हे मासे काही तिथे शांत बसत नाहीत ना, त्यांचं स्वतःच काहीतरी पुन्हा चालू असतं, प्रसंगी माशांची मारामाऱ्या होतात. ज्ञानदेव असं म्हणतात, समुद्राच्या पाण्यामध्ये अनेक प्रकारचे जलचर हे राहतात. ते जलचर त्यांच्या पद्धतीने व्यवहार करतात, प्रसंगी ते भांडतात सुद्धा. त्यांच्या भांडणाचा समुद्राला त्रास होतो. असं कधी झालंय का? नाही. किंवा हे मला भयंकर त्रास देत आहेत म्हणून समुद्राने सगळ्यांना एकदम बाहेर फेकलाय, असं झालं का कधी? नाही झालं. त्याप्रमाणे म्हणजे जलचरांचं जीवन समुद्रावरती अवलंबून आहे आणि त्यांच्याबद्दल समुद्राला सुद्धा आत्मीयता आहे. हे जे दोघांचं नातं आहे तसं संत आणि समाज यांचं नातं आहे. तेवी उन्मत्ते जगे जयासी खंती न लगे आणि जयाचीने अंगे न शिणे लोकू. तसं जगाने कितीही उन्मत्तपणे व्यवहार केला तरी जो विवेकी आहे, जो ह्या अर्थाने संन्यासी आहे, जो ह्या अर्थाने मुक्त आहे, तो संत हा जगाचा कुठलाही अपराध मनाशी ठेवत नाही. समुद्र जसा क्षमा करतो जलचरांना, तसा संत विवेकी पुरुष हा समाजाचे सगळे अपराध सहन करतो आणि तरीसुद्धा तो समाज नीट नैतिकतेने चालावा म्हणून त्याला सतत शिकवत राहतो. हे जे वर्णन आहे ना 2 वेळा, हे आमच्या संपूर्ण संत परंपरेच्या जीवनाचं सार आहे. आम्हाला असं जगायचं आहे. आता पुन्हा म्हणजे आपण सांगता करची म्हटलं तर असं आम्हाला जगता यायला पाहिजे. हे बघा, लोक आपल्याबद्दल काय बोलणार आहेत, आपण कोणाचं तोंड ढळायला जाऊ शकत नाही, पण समोरचा माणूस आपल्याशी कितीही नीचपणे वागला तरी आपण आपला चांगुलपणा सोडायचा नसतो. ही सुद्धा फार मोठी किंमत आहे बोलायची. हे ह्या पद्धतीने जगणं, हे भान ज्ञानेश्वरी आम्हाला आणून देते, हे भान गाथा आम्हाला आणून देते.
म्हणून ही संपूर्ण आमची जी वारकरी परंपरा आहे ना, हिचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य हे आहे की ही जगापासून दूर जावं असं सांगत नाही, किंबहुना विश्व ही जी संकल्पना आहे ना, म्हणून ज्ञानदेवांचे शब्द काय, आता विश्वात्मके देवी, म्हणजे विश्वरूपाने जे सगळं माझ्या अवतीभोवती आहे हे सगळं सुखी व्हावं. शब्द काय वापरले ज्ञानदेवांनी, वर्षत सकल मंगळी. हे बघा, सगळ्या सुखदायक गोष्टी या मंगलदायक असतात तर असं नाही बरं का. म्हणजे अगदी व्यवहारात की मला समजा आपण ठरवू की मला डॉक्टरने सांगितलं की तुला फार साखर चालणार नाही, पण मी जिलब्या खातोय, हा सुख मिळत आहे मला, पण ते अमंगलकारक आहे. त्यामुळे ज्ञानदेवांची कल्पना अशी आहे की संपूर्ण जगावर मंगळाचा वर्षाव व्हावा हे मागणं आहे. फक्त माणसं सुखी व्हावीत असं नाही, पशु पक्षी कीटक पाषाण, म्हणजे ज्याला आम्ही युनिवर्स म्हणतो, ह्या प्रत्येक अस्तित्व, आणि पुन्हा म्हणजे हे आपण सांगता करूया, हे केवळ परिभाषा वेगळी आहे. श्वाइट्झर नावाचा मोठा शास्त्रज्ञ होऊन गेला बघा, अल्बर्ट श्वाइट्झरच्या त्याच्या सोबती देवस्थानात त्याचं चरित्र लिहिलं आहे. त्याच्यावर एक सुंदर वाक्य आहे, ते वाक्य आणि ज्ञानदेव हे एकाच पातळीवरती आहे. श्वाइट्झर असं म्हणतो की मला एका क्षणी असा साक्षात्कार झाला की आपल्या आजूबाजूला सगळीकडे एकच चैतन्य आहे, ज्याला आम्ही अल्टिमेट स्पिरिट म्हणतो, चैतन्य आहे. आणि म्हणून चैतन्य कुठल्याही अवस्थेमध्ये असतील, ते दगडाच्या स्वरूपावर असेल, शेळीच्या स्वरूपावर असेल, माणसाच्या स्वरूपावर असेल, अगदी माझ्या विरोधकाच्या स्वरूपावर सुद्धा असेल, त्याचा आपण आदर राखला पाहिजे. सो रिस्पेक्ट स्पिरिट, चैतन्याप्रती आदर, हे श्वाइट्झरचं ज्याला आपण म्हणतो गायडिंग प्रिन्सिपल होतं. ज्ञानदेव तेच म्हणतात. म्हणजे इतर फिलॉसॉफी जशी युनिव्हर्सला डिस्क्राईब करते, हो, तसं ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीमध्ये आपली युनिव्हर्स वेगळी डिस्क्राईब वेगळी केली. म्हणजे तिथे युनिव्हर्स आणि मी, आम्ही वेगळे नाही आहोत. आय एम अ पार्ट ऑफ द युनिव्हर्स. आणि विश्व एकच आहे आणि ते सत्य आहे. म्हणजे मी ह्या जगातनं सुटून काहीतरी वेगळं मोक्ष, असा वेगळं जग आहे असं ज्ञानदेव मानत नाही. हे जे सगळं जग आहे हे त्या शिवाचंच दर्शन आहे, आणि म्हणून ह्या जगात चांगल्या पद्धतीने जगणं हे कर्तव्य आहे. परमार्थाचा अर्थ तो आहे. ज्ञानेश्वर माऊलींनी संजीवन समाधी घेतली आणि त्यानंतर कोणीच का नाही घेतली? काय जाऊ का, आता तुम्हाला मी खरं सांगतो ना, म्हणजे हे पुन्हा लोकांना पटणार नाही. आम्ही जेव्हा संजीवन समाधी म्हणतो ना, संजीवन हे समाधीचं विशेषण नाही आहे. हरिपाठ जो ज्ञानदेवांचा जो आहे, हरिपाठामध्ये शेवटचा अभंग जो आहे, सर्व सुख गोडी साई शास्त्री निवडी रिकामा अर्धगडी राहू नको, शेवटचं चरण असं आहे, ज्ञानदेवाप्रमाण निवृत्ती देवी ज्ञान समाधी संजीवन हरिपाठ, हे त्या अभंगाचं शेवटचं चरण आहे. इथे म्हणा हे थोडं जाणून घ्यायला पाहिजे. समाधी हे संजीवन हे समाधीचं विशेषण नाही आहे. ज्ञानदेव असं म्हणतात, हरिपाठ जो आहे हा हरिपाठ हा समाधी अवस्थेमध्ये माणसाला सतत ठेवणारा घटक आहे किंवा सतत ठेवणारं साधन आहे. संजीवन म्हणजे काय? संजीवन म्हणजे विच इज एव्हर लिव्हिंग. आपण म्हणतो ना ती संजीवन आहे, म्हणजे काय की ते सतत आहे, केवळ आहे आणि सतत टिकून आहे. आपण म्हणतो की हो ही त्याला काय लाभली, त्याला संजीवनी लाभली, म्हणजे काय, त्याला अंतच नाही, तो अखंड जगतोय. तसं समाधी अवस्था अखंड ठेवण्याचं साधन हरिपाठ आहे. संजीवन समाधी म्हणजे जिवंतपणे घेतलेली समाधी, हा मी त्याचा अत्यंत ढोबळपणे लावलेला अर्थ आहे. संजीवन समाधी हे समाधीचं विशेषण नाही. संजीवन समाधी ही मनाची अवस्था आहे. त्याचा शरीराशी असेल तर थोडा संबंध आहे, पण मनाशी अवस्था आहे. आणि ती अवस्था कशी आहे ते सुद्धा फक्त मी ओवी सांगतो तुम्हाला. आपण तुम्हाला वाटलं की फार मी ओव्या सांगतोय. ओवी ज्ञानदेवांची अशी आहे, घरा येवो पास वर्ग की वरी पडो व्याघ्र परी आत्मबुद्धीसी भंग कदा नव्हे. की घरामध्ये स्वर्ग सुख असली काय, किंवा मला खाण्याकरता समजा वाघाने माझ्यावर आता झेप घेणार असं मी बघतोय, या दोन्ही अवस्थांच्या मध्ये मन किंवा बुद्धी स्थिर राहणं याचं नाव समाधी. आजच्या भाषेमध्ये परिस्थिती अनुकूल असो किंवा परिस्थिती प्रतिकूल असो, मी माझ्या जगण्याची लय बिघडू देत नाही, याला समाधी म्हणायचं. तुम्ही ती एकांतात बसलायत, पद्मासन घालून बसलायत का कुठे बसलायत, हे शारीरिक पातळीवरती ठीक आहे, पण मनाची अवस्था, मन सतत समतोल ठेवणं, शुद्ध ठेवणं आणि कोणत्याही प्रकारे बाहेरच्या परिस्थितीचे आघात होऊन बुद्धीत चळणं हे न होणं म्हणजे समाधी. आणि त्याच्यासाठी संतांनी नाम सांगितलं आहे. इतका त्याचा सोपा अर्थ आहे. त्यामुळे ज्ञानदेवांनी समाधी, हे बघा तशा महाराष्ट्रामध्ये संजीवन समाधी माझ्या ज्ञात तरी 2 आहेत. एक ज्ञानदेवांची आहे आणि नंतर चिंचवड नामच्या मोरया गोसावी आहेत ना, मोरया गोसावी, दुसरी ती थोडी ज्ञानदेवांच्या नंतरची आहे. पण ज्ञात ज्या आहेत त्या या 2च आहेत की ज्यांनी स्वेच्छेने
त्या अवस्थेमध्ये ते प्रविष्ट झाले, म्हणजे तो गोवा वैकुंठाला गेले. तसं हे आहे. पण त्याचा व्यवहारातला अर्थ असा आहे की संजीवन हे समाधीचं विशेषण नाही. समाधी अवस्थेमध्ये सतत राहणं म्हणजे संजीवन. आणि त्याचा अर्थ आहे की परिस्थिती कशी असली तरी माझ्या मनाचं संतुलन मी ढळू न देणं ही मनाची अवस्था आहे. खूप सोप्या पद्धतीने तुम्ही एक्सप्लेन केलं. एक प्रश्न आहे की थोडासा याच्याशी संबंध वाटत नसेल तुम्हाला, ज्ञानेश्वरीमध्ये किंवा ज्ञानेश्वर महाराजांनी बौद्ध धर्माविषयी किंवा काय मतभेद होते ज्ञानेश्वर माऊलींचे बौद्ध धर्माविषयी? उलट जाऊ का, म्हणजे हा अतिशय मोठा अभ्यासाचा आणि गंभीर चिंतनाचा विषय आहे बरं का. किंबहुना मी तर असं म्हणेन की जैन आणि बुद्ध म्हणजे बौद्ध हे जे दोन धर्म आहेत किंवा ज्या दोन विचारधारा आहेत, या विचारधारा आणि आमचं वारकरी तत्त्वज्ञान ह्याच्यात खूप साम्य आहे. म्हणजे सत्य, अहिंसा आणि अस्तेय किंवा अहिंसा, अस्तेय आणि अपरिग्रह, हे बघा शब्दाकडे बिचकून जाऊ नका. अस्तेय, स्थेय म्हणजे चोरी करणं, अस्तेय म्हणजे चोरी न करणं, आणि अपरिग्रह म्हणजे अनावश्यक गोष्टी गोळा न करणं. हे बघा मॅडम, हे आपण म्हणतो ना अपरिग्रह, याचा अर्थ सगळं फेकून देणं किंवा सगळ्या गोष्टी दान करून टाकणं असा नाही. अनावश्यक गोष्टी जमा न करणं म्हणजे अपरिग्रह. अहिंसा, अस्तेय आणि अपरिग्रह या तीन गोष्टी भागवत धर्म, बौद्ध आणि जैन तिघांच्यामध्ये समान आहे. त्यामुळे बौद्ध धर्माचा किंवा बौद्ध धर्मामध्ये जी पायाभूत काही तत्त्व आहेत, हे बघा थोडा फरक येतो. थोडा फरक अशा अर्थाने येतो की बौद्ध धर्म म्हणजे भगवान बुद्ध शून्यवाद मानतात की काहीच नाही. ज्ञानदेवांच्या याच्यामध्ये ज्ञानदेवांची मध्ये फरक फक्त सांगतो आणि कुठे याच्यात वाद नाही आहे. ज्ञानदेव असं म्हणतात, जया शून्याचा निष्कर्षू, म्हणजे साधी गोष्ट आहे. शून्य ही जी अवस्था आहे, शून्य म्हणजे काय? शून्य म्हणजे काहीच नाही. आपण काय म्हणतो की याला 0 मार्क मिळाले म्हणजे याला 1 मार्क मिळाले नाही, म्हणजे काही नसणं ही अवस्था म्हणजे शून्य. बुद्ध असं म्हणतात की अंतिम जगाचं स्वरूप असं आहे, सगळंच नाहीसं होणार आहे. त्यांनी असं म्हणतात हो हे खरं आहे, पण हे शून्य आहे किंवा आता इथे काहीच नाही आहे हे तरी आम्हाला कशामुळे कळतं? एवढंच दोन्हीमध्ये फरक आहे. पण मूलतः जगण्याकडे बघण्याची जी दृष्टी आहे, हे बघा करुणा, प्रेम ही जी दोन, हा माझ्या दृष्टीने बौद्ध धर्माचा गाभा आहे. करुणा आणि प्रेम हीच तत्त्व सगळी आमच्या संत वाङ्मयामध्ये. त्यामुळे एक आपण काय म्हणू की काही फरक प्रत्येक दर्शनामध्ये आपल्याला दिसेल, पण कुठेही विसंवाद नाही आहे. म्हणजे माझ्या दृष्टीने जैन, बौद्ध आणि आमचा भागवत किंवा वारकरी, आणि याचं कारण तुम्हाला सांगतो, याचं कारण मूळ या तिघांच्यामध्ये समान नाथ संप्रदाय आहे. ज्ञानदेवांची परंपरा नाथ संप्रदायाची आहे. त्यामुळे कोणत्याही प्रकारचा जातीभेद न बांधणं, कोणत्याही प्रकारची उंच नीचता न पाळणं, सर्वाभूती प्रेम, करुणा, नंतर कुठेही दुसरा कोणीतरी सांगतोय म्हणून करणं असं नाही, माझ्या अनुभवाला जे येईल त्याच्याचवरती विश्वास ठेवणं, अनुभवजन्य ज्ञान, या सगळ्या गोष्टी या चारही संप्रदायांच्यामध्ये समान आहेत. जैनांमध्ये आहेत, बौद्धांमध्ये आहेत, नाथांमध्ये आहेत, वारकऱ्यांमध्ये आहेत. त्यामुळे मला पण मी म्हणजे हे मी खूप तोकडं अशा अर्थाने बोलतोय की ह्याबद्दल खरा अतिशय गंभीरपणे अभ्यास व्हायचा, कारण साधारण याची स्थळं खूप सापडतील आणि माझी तशी धारणा आहे. खूप छान आणि खूप सोप्या पद्धतीने तुम्ही आम्हाला सांगितलं आहे की संत साहित्यामधनं काय घ्यावं आम्ही आमच्या पिढीने, आमच्या आयुष्याला फायदेशीर गोष्टी, त्या तुम्ही खूप सोप्या पद्धतीने सांगितल्या. थँक्यू सो मच सर. इतका वेळ दिला आणि इतक्या छान सुंदर पद्धतीने तुम्ही हे सगळं मांडलं, आणि हे सगळं तुम्ही चर्चा ऐकल्यानंतर तुम्हाला त्या कशा वाटल्या, त्यातून तुम्ही काय मेसेज घेतला हे कमेंट बॉक्समध्ये लिहून सांगायला विसरू नका. आणि हो, अशाच चर्चा ऐकण्यासाठी आमच्या लगावबत्ती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. धन्यवाद.